तुम्ही आत्तापर्यंत बऱ्याच वेळा शेवया खाल्ल्या असतील, पण बनवता कशा माहिती आहे का? चला दाखवते. तर इथे शेवया बनवायचं मशीन आहे, त्याच्यामध्ये पीठ टाकलं की खालून अशा शेवया बनून येतात. आणि शेवया वाळवायची पद्धत म्हणजे अशी असते ना, की दोरीवर त्या वाळू घालतात, म्हणजे त्या पटकन अशा सुकल्या जातात. तर तुमच्याकडे उन्हाळ्यामधलं हे शेवई वाळवण झालंय का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज आम्ही बऱ्याच दिवसानंतर नाही तर 2 ते 2.5 वर्षानंतर दोघेजण सोबत मॉर्निंग वॉकला गेलो आणि आम्ही दोघांच्या सोबतचा मॉर्निंग वॉकच्या खूप जास्त मेमरीज आहे. कारण मी माझी पूर्ण प्रेग्नन्सी जर्नी ना आम्ही दोघे सोबत मॉर्निंग वॉकला जायचो. त्याच्यानंतर समर्था झाल्यानंतर आज पहिल्यांदा आम्ही दोघंजण सोबत गेलो होतो. कारण सध्याला ना समर्था तिच्या मामाकडे गेलेली आहे. त्याच्यानंतर ना घरी आल्यानंतर मस्त असा आप्याचा नाश्ता बनवला. दोघांनी तो पोटभर खाऊन घेतला. त्याच्यानंतर अजिबात भूक नव्हती, म्हणून दुपारच्या वेळी ना थोडंसं थंड काहीतरी प्यावंसं वाटत होतं, म्हणून ना इथे कोल्ड कॉफी बनवली. आणि त्याच्यानंतर गावावरून येताना मी भरपूर अशा ना तोतापुरीच्या कैऱ्या घेऊन आल्या होत्या, त्याचा पण मुरंबा बनवून ठेवला. त्याच्यानंतर ट्रिपसाठी थोडीशी शॉपिंग करायची होती, तीही करून घेतली. आणि शॉपिंग करताना मी विसरून गेले की आम्हाला भाजीपाला आणायला जायचं आहे. मग काय पटकन भाजी आणायला गेलो आणि तिथे गेल्यानंतर ना म्हणजे अंधारच पडायला लागला होता. मग काय पटकन जे जे होतं ना ते घेऊन टाकलं आणि त्याच्यानंतर ना लगेचच घरी यायला निघालो. कारण इतकी जास्त भूक लागली होती ना की बस लगेचच घरी आल्यानंतर ना पहिले तर जेवण बनवून घेतलं आणि जेवताना बिग बॉस बघितलं. आणि मला ना सुट्टीच्या दिवशी बिग बॉस बघण्यासाठी खूप जास्त त्यांच्यासोबत आर्ग्युमेंट करावं लागतं, कारण यांना बिग बॉस अजिबात आवडत नाही. पण बिग बॉस बघायला सोबत कोणीतरी असेल ना तर मज्जा येते. तुम्हाला काय वाटतंय नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.